नागपूरमध्ये काल संध्याकाळनंतर उसळलेला हिंसाचार रात्र होता होता थांबला। प्रचंड नुकसान, प्रचंड दहशत आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त असं चित्र मागे ठेवत 4-5 तासांनंतर हिंसाचार थंड झाला। बजरंग दलानं आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळे हा हिंसाचार सुरू झाला ही थिअरीही मांडली गेली। पण खरंच नागपूरमधल्या हिंसाचाराची सुरुवात ही बजरंग दलानं केलेल्या एका आंदोलनामुळे झाली का? विरोधकांसाठी या प्रश्नाचं उत्तर ठामपणे नाही असं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात नेत्यांनी ज्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या भूमिका मांडल्या त्यामुळेच नागपूर धुमसलं असा आरोप विरोधक करतात। आणि या सगळ्या विरोधकांचा रोख आहे भाजपचे मंत्री नितेश राणेंकडे। नितेश राणेंच्या हिंदुत्ववादी भूमिकांमुळेच राज्यात धार्मिक ध्रुवीकरण झाल्याचा आरोप करत विरोधकांनी राणेंवर तोंडसूक घेतलंय। नागपूरच होरपळल्यावर मुख्यमंत्र्यांनीही नितेश राणेंना तंबी दिली आहे। त्याची चिंता करू नका, ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको, ज्याला पाहिजे ना घेऊन जा पाकिस्तानमध्ये। कारण का इथे जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर वारंवार येत होतं। रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्जिद तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। इधर तूने मस्ती करने की कोशिश की, दादागिरी करने की कोशिश की, तो घर पे आके नंगा करके तेरे को उधर मार के जाओ। नितेश राणे भाजपच्या कट्टर हिंदुत्वाचा चेहरा, पण या चेहऱ्यानं भाजपला आज अडचणीत आणले आणि त्याचं कारण आहे नागपूर मधली दंगल। नागपूरमध्ये भडकलेली ही दंगल नितेश राणेंच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे झाल्याचा आरोप यच्चयावत विरोधकांनी केलाय। या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली, परंतु मुळात या घटनेसाठी जबाबदार कोण? खरं तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, 2 धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे। मला कळत नाही कोण नितेश राणे, मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही। कोण नितेश राणे, त्यांना कशा करता एवढं मोठं करायचं? त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं। ह्या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे? निलेश राणेंना बोलवता कोण आहे? निलेश राणेंच्या पाठीमागे सरकार असताना, ते सरकारमध्ये असताना ते असं बोलू कसं शकतात? त्यांना गप्प का केलं जात नाही? आणि म्हणून याच्या पाठीमागे कोणतरी एक व्यक्ती आहे, यापेक्षा याच्या पाठीमागे एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि हे सगळं व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या अंगीकृत संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करतात असं तरी ओव्हरऑल मागच्या 1-2 महिन्याच्या घटनेवरून दिसतंय। कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केला जातो, मग एकीकडे छत्रपती शिवरायांचा अवमान असेल, एकीकडे औरंगजेबाचं नाव घेऊन बोलणारे अबू आझमीवर कोणती कारवाई न करण्याचा प्रकार असेल, आणि मला वाटतं या सगळ्या प्रकारातून हा प्रकार घडावा असा उद्देश मला तरी वाटतं सत्ताधारी पक्षाचा होता आहे आणि म्हणून ही घटना घडलेली दिसते। पण मग त्यातून साध्य काय होणार जर त्यांचा साध्य? त्यांना एक तर सगळ्यात महत्त्वाचं साध्य काही करायचं नाही, त्यांना या समाजात फूट पाडायची, हिंदू मुस्लिम करायचं, जातीयवाद निर्माण करायचा, हेच यांचं साध्य आहे। याच्यावरती यांचं साध्य कोणतंही नाही। यांना समाजामध्ये फूट पाडायचं, हिंदू मुसलमानामध्ये भेद करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढंच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे। नितेश राणेंवर अशी चहूबाजूने टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नितेश राणे यांना जपून बोलण्याची तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। पण नितेश राणे ही बातमी फेटाळून लावतात। अरे बाबा, गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय,
मग पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना, ते पण माशाच्या शेपचं इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं. खरं का, मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे. आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का? हो फार म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले, फार मोठी तंबी. आता ते तू बातमी तू चालवतोय रे, सगळे बातमी तुम्ही चालवता. मी लाडक्या याद्यामधला एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे. त्याची तू चिंता करू नको. अरे थांब ना बाबा हिंदीवाले, मला म्हणणं आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलते याची चिंता तुम्ही करू नका. तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटायला मी बोललो काय तुला काय? मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच ना तू माझ्या कॅबिनमध्ये आतापर्यंत? कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं. एकीकडे विरोधकांनी राणेंना लक्ष्य केलंय तर दुसरीकडे सहयोगी पक्षातल्या आमदारांनीही नितेश राणेंना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. बघा, त्यांचे सर्व स्टेटमेंट त्यांनी वैयक्तिकरित्या मांडलेले आहेत. आता त्या स्टेटमेंटबद्दल त्यांनीच अधिक खुलासा केला पाहिजे. परवा त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात बोललेत ते. मी हा आठवडा संपण्यापूर्वी कालही सांगितलं होतं का इतिहासाची पुस्तकं त्या दोघांना आणून देतो, म्हणजे अतुल भातखळकर आणि राणे साहेबांना, की वाचा ना शिवचरित्रामध्ये काय. तुमच्या चॅनलनी तर बातमी शिवाजी महाराजांच्या पुस्तकात किती मुस्लिम महाराजांच्या सैन्यामध्ये होते हे सगळं तुम्ही दाखवलं पत्रकार भावांनी. तुम्ही म्हणता म्हणून तसा इतिहास तुमच्या सोयीचा असू शकत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही रंगवता तसाही नाही. रियासतकार सरदेसाईंपासून न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडेंपर्यंत आणि अगदी जयसिंगराव पवार सरांपासून यदुनाथ थत्तेंपर्यंत सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास केलाय. त्यामुळे हे सांगतात तसं शिवचरित्र होऊ शकत नाही. आता दंगल ही केवळ नितेश राणे यांनी केलेल्या चितावणीखोर वक्तव्यांमुळेच भडकली हे सिद्ध करणारे कोणतेही परिमाण नाही. पण सामाजिक सौहार्द बिघडवणारे कोणतंही विधान जबाबदार पदावरच्या व्यक्तीने करू नये असा संकेत आहे, जो आजकाल कुणीच पाळत नाही. फक्त त्याचे पडसाद उमटतात, तंबी दिली जाते, पुढे आपलं जैसे थेच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.